पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा सगळे मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत। सो इथे तुम्हाला दिसत असेल विहानच्या लाडूचा डबा पूर्ण फिनिश झालेला आहे। 4 दिवस झाले तरी मी बनवले नव्हते, राहू दे म्हटलं आता नाही बनवत, थोडे तर जाऊ दे गॅप। पण असं झालं ना की त्याच्या साईडला बदाम ठेवलेले आहेत मी एका भरणीमध्ये काचेचे, आणि सारखे ना तर विहान बदाम मागतोय। मग असं होतं ना की अख्खे बदाम दिले ना की मग ते थोडेसं नाही का घशामध्ये वगैरे अडकण्याची भीती असते आणि ऐकत नाही। अरे नको म्हटलं ना की रडून गोंधळ घालतो आणि त्याला ते हवेच असतात। मग चला म्हटलं थोडेसे नाही काय लाडूच बनवते, आणि उद्या तसं पण एकादशी आहे, सगळ्यांना पण होतात म्हटलं, आणि त्याच्यासाठी मग मी इथं थोडेसे शेंगदाणे वगैरे घेते आता आणि पटकन लाडू बनवून घेते। सो चला तर मग बनवूया आपण। तर इथं मी एक फुल बाउल शेंगदाणे घेतलेले आहेत। अगोदर कोणतीही जाडबुडाची कढई घेतलेली आहे जेणेकरून शेंगदाण्यांना फुलतील एवढे छान भाजायचे आहेत। गूळ आणि शेंगदाणे दोन्हीमध्ये ना नैसर्गिक ऊर्जा असते, ज्यामुळे दिवसभर उत्साही वाटते। त्याचबरोबर गूळ आणि शेंगदाणे पचनास छान मदत करते। तसेच गूळ आणि शेंगदाणे ना दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती पण वाढते। आणि मेन म्हणजे आता तुम्ही म्हणाल की तू डाएटवर आहेस म्हणतेस आणि मग हे गूळ शेंगदाण्याचे लाडू तुला चालतात का? गूळ आणि शेंगदाण्याचा जर लाडू खाल्ला ना तर पोट मग एकदम फुल भरल्यासारखे वाटते, त्यामुळे मग आपलं जे काही नॉर्मल जेवण असतं ना ते एवढं पोटभर जात नाही, त्यामुळे मग भूक पण कमी लागते आणि मग ह्यामुळे ना थोडंसं वजन वगैरे कमी होण्याला मदत होते। दिवसभरातून एक जरी लाडू खाल्ला ना तर मग असं पोट नाही काय गच्च गच्च वाटतं आणि मग बाकी काही खाण्याची इच्छा होत नाही। आता जोपर्यंत ना शेंगदाणे छान भाजतात तोपर्यंत म्हटलं हा गूळ वगैरे छान किसून घेते। खरं तर ना आता मी बऱ्याच वेळेला ड्रायफ्रूटचे वगैरे लाडू बनवले, त्यानंतर मग मध्ये थोडेसे वेगवेगळे प्रत्येक टाईपचे मी बनवतच आहे, पण आता शेंगदाणे आणि नुसता गुळाचे मी बरेच दिवस झाले बनवलेले नव्हते। मग चला म्हटलं ह्या वेळेला हे ट्राय करू, कारण दरवेळेला ड्रायफ्रूट पण नको वाटतं, त्यामुळे म्हटलं की चला ह्या वेळेला थोडेसे वेगळे बनवू, त्या निमित्तानं मग सगळे घरचे पण थोडेसे खातील म्हणून। सो इथं मग मी शेंगदाणे जेवढे फुलतील तेवढे छान भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे ना थंड झाले की मग त्याची इथं टलफर काढून घेतले। आणि सगळ्यात नको वाटणारं काम म्हणजे मला शेंगदाण्यांची टलफर काढणे, कारण खूप सारा पसारा होतो त्यामुळे असं वाटतं मला। त्यानंतर मग इथं कढईत आपल्यानंतर 2 चमच मी तूप टाकलेला आहे। कधीही मी पाक करून बनवत नाही, नाहीतर मग पाणी टाकून काही जण पाक करून बनवतात, ते मग थोडेसे ना घट्टसर होतात, त्यामुळे ह्या पद्धतीने बनवणे ना लाडू खूप छान होतात। म्हणजे अगदी बघा ना आता विहान दिवसातून 1-2 दिले ना तरी तो आराममध्ये खातो, म्हणजे तो हात करून दाखवतो की मला ते हवे आहेत म्हणून, इतके त्याला लाडू आवडतात। एक एक गोष्टी आहेत ना ज्याला तो बघतच नाही। आता किती दिवस झाले तो त्याला बनाना बिलकुल पण आवडत नाहीये, तो तोंडामध्ये पण घ्यायला बघत नाहीये, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की त्याला आवडत नाहीत त्या मी कधी तुमच्यासोबत सांगत नाही। जे त्याला आवडतात तेच मी फक्त तुम्हाला दाखवते। त्यानंतर इथे तूप काढल्यानंतर जो काही किसलेला गूळ होता तो मी घेतलेला आहे। आता बघा एक फुल बाउल मी शेंगदाणे घेतले होते, तर त्याच्यापेक्षा थोडासा कमी मी इथं गूळ घेतलेला आहे। आता ना मीडियम फ्लेमवर गूळ हा ठेवायचा आहे। तोपर्यंत म्हटलं चला शेंगदाणे ना मिक्सरला बारीक करून घेते। आता इथे शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेण्यासाठी घेतलेले आहे। तर खूप एकदम बारीक पण करायचं नाही आणि एकदम मोठं पण ठेवायचं नाही आहे। आता इथं बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। सो ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मग मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। आता ते खूप सारे होत होते, मग चला म्हटलं उद्या खिचडीसाठी तर लागतीलच म्हणून साईडला थोडे ठेवून दिलेले आहेत। आणि इतका गूळ वितळेल ना एवढंच असं गूळ वितळवायचं आहे, खूप नाही वितळवायचं आहे। त्यानंतर मग बारीक केलेले शेंगदाणे मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि सगळं छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं। एकजीव करून झालं ना की मग गॅस बंद करून घ्यायचं। बघा ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला लागतं। सो मी इथं करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं ना थंड होईल तसं मग मी इथं हे लाडू वळायला घेतलेले आहेत आणि खूप छान होतात हे लाडू। म्हणजे दोन्ही हातांच्या तव्यावर ठेवून ना हे मस्त हे करून घ्यायचं, वळून घ्यायचं। सो इथं बघू शकता किती छान झालेले आहे। सो आता मी बाकीचेही वळून घेते। जे काही लाडू आहेत ना ते पटकन मी वळून घेते, कारण मग एकदा थंड गरम असताना वळले की छान होतात ते। हवं तर आपण हे मिक्सरलाही परत लावू शकतो, पण मला काही याची गरज वाटली नाही, असेही छान होतात हे लाडू। सो चला आता पटपट न राहिलेले सगळे लाडू वळून घेते मी। सो
चल लाडू वगैरे झालेले होते. त्यानंतर मी बाकीची सगळी कामं आवरली. आज सॅटर्डे असल्यामुळे विहानचे काका घरीच होते आणि मग रोज मला पडणारा प्रश्न असतो की विहानला बिझी कसं ठेवायचं, कारण मग दिवसभर आपण त्यांना बिझी ठेवू शकतो पण संध्याकाळ झाली ना की थोडंसं मुलं राहत नाही. दिवसभरामध्ये आपण त्यांना थोडंसं बाहेर वगैरे घेऊन जाऊ शकतो, पण आता त्यांना 6 वाजल्यानंतर किंवा 7 वाजल्यानंतर थोडीशी विहानची ना किरकिर चालू असते. मग घरामध्ये ना अशा काही गोष्टी त्यांना खेळणी वगैरे पाहिजेत की जेणेकरून तो त्या गोष्टीमध्ये बिझी राहायला पाहिजे. मग बघा हा आता मॅप आहे ज्यामध्ये विहान किती लक्ष देऊन, म्हणजे त्याला ते काय आहे ते माहीत नाही आहे, पण जसं त्याच्या काका करतील तसं तो स्वतःही करायला बघतोय. म्हणजे जसं आपण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला ना की मुलं करतात. आता बघा ना हे पझल पण आम्ही घेऊन बसतो म्हणून तो स्वतः घेऊन बसतो. त्याला माहीत नाही आहे की ह्याचं काय आहे, कसं काय करायचं आहे, पण जसं जसं आम्ही त्याला दाखवू तसं तसं तो उद्या शिकेल. त्यामुळेच आमच्याकडे खूप सारे अशी भरपूर खेळणी नाही आहेत, पण जी आहेत ना त्यामध्ये त्याला म्हणजे ब्रेनचा त्याचा जो यूज होईल ना तीच आम्ही घेऊन येतो. म्हणजे आता चला ना उठसूट आता डीमार्टमध्ये आम्ही बऱ्याच वेळेला जातो, पण अशी नाही प्रत्येक खेळणी नाही घेत. आता बघा बॅट बॉल आहे त्याच्याकडे, किंवा मग हे पझलचं असेल, किंवा मग तुम्हाला मी म्हटलं होतं ना की ते प्राण्यांचं आवाजांचं ते पण आहे, किंवा मग पाटी पेन्सिल, म्हणजे उद्या जाऊन त्याला जी यूजमध्ये येतील ना अशीच सारे आम्ही खेळणी आणतो. आणि त्यामध्ये मग विहानला मी खूप असं बिझी ठेवते संध्याकाळच्या टायमिंगला, जेणेकरून तो काही नवीन गोष्टी शिकेल म्हणून. आणि मला असं वाटतं की TV किंवा मोबाईल भरपूर द्यायचा नाही. दिवसभरामध्ये मी विहानला बिलकुल देत नाही, फक्त सकाळी माझं जेव्हा काम असेल ना त्यावेळेला देते, जेणेकरून घरी कोणीही नसेल तेव्हा. सो असं मी विहानला बिझी ठेवते. त्यानंतर बघा भाजी वगैरे घेऊन आली मी, आणि खरं सांगायचं ना भाजी काय बनवायचं मला बिलकुलही समजत नव्हतं. आणि उद्या एकादशी असल्यामुळे चला म्हटलं आता ना काय करते मग मी थोडंसं ना वांगं आणि बटाट्याची बरेच दिवस झाली ना भाजी केली नव्हती, म्हणून मसाला पण होता, मग उद्या यूजमध्ये तो येणार नाही म्हटलं. कारण सकाळच्या भाजीमध्ये मी मसाला घातला होता, त्याच्यामधला थोडासा राहिला होता, एक्स्ट्रा होता, म्हणून मग चला म्हटलं तोच घालून मग मसाल्याची छान अशी वांग बटाट्याची भाजी करते. सो मग तीही तर मी करून घेतलेली आहे. सोबतच माझं विहानकडेही लक्ष होतं, कारण तो बाहेर खूप असं मस्ती करत होता. त्यानंतर म्हणजे असं डेली सिम्पलच आमचं जेवण असतं, असं काही जास्त बनवत बसत नाही. त्यानंतर एक साईडला मी भाकरी वगैरे पण करून घेतल्या, भाजी एक साईडला ठेवून. मग भात वगैरे मी अगोदरच थोडासा केला होता, कारण मग भाजी वगैरे आणायला जायची असेल की मग लेट होतो. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आणि दरवेळेला मी ना हे साबुदाणे भिजत घालायचं विसरते, म्हणून अगोदर दुकानातून आल्याला हे भिजत घातले होते. सो चला मग ब्लॉग इथेच एंड करते.